स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. काय ब्लॉग, अच्छा सॉरी. तर आजच्या नवीन व्लॉगमध्ये व्लॉग असते ते इकडे नाही का. हां, तर आजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज म्हटलं तुम्हाला कोकणातलं गणपतीचं प्रिपरेशन दाखवू. कुठपर्यंत आले ते प्रिपरेशन म्हणजे थोडक्यात काय, गणपतीच्या शाळेत म्हणजे जिथे गणपती करतात तिथे आपण जाणार आहे. म्हणजे आमच्याकडे गणपतीचे वर्कशॉप असतात, त्या वर्कशॉप्सला गणपतीची शाळा म्हणतात. म्हणजे गणपती तिथे केला जातो, गणपतीची मूर्ती तिथे घडवली जाते. तर आता गणपती तर 4-5 दिवसावरती आला आहे. बघू आता, कोकणातला गणपती खूप चांगला आणि मोठा साजरा केला जातो. बघू आता त्याची तयारी कुठपर्यंत आले. यस, चला. तर खेळायला गाडीची चावी कुठे गेली? मी ॲक्च्युली कॅमेरा माउंट केला आहे हेल्मेटला. कॅमेरा म्हणजे माझा दुसरा जो फोन होता तोच माउंट केला आहे. बघू, तुम्हाला म्हटलं थोडंफार मोठं ब्लॉगिंग पण दाखवू. आता आपण चाललो गणपतीच्या शाळेकडे. ही आहे आंब्याची फॅक्टरी. म्हणजे आता सध्या बंद असते, पण मे महिन्याच्या टाईममध्ये जोरात चालू असते. आंब्याच्या सीझनमध्ये हिरवंगार झालं आहे सगळीकडे. बघाल तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. भावा, गुरं राखायला आलेत लोक, गुरं चरतायत, सगळं हिरवंगार आहे. हा फर्स्ट ट्रायल आहे माझा, म्हणजे हेल्मेटला माउंट करून. ॲक्च्युली त्याची ट्राय करत होतो मी, पण नेमकं काय झालं, पाऊस आला. म्हणून तुम्हाला म्हटलं समुद्रावरती पण घेऊन जाणार होतो, पण नेमकं पावसाने गोळ घातला. तेजसला पण फोन केलेला मी, पण तेजसचे पण कॉलेजचे लेक्चर सुरू झालेत. ॲक्च्युली माझ्या पण कॉलेजचे लेक्चर्स होते, ते सगळे संपून, सबमिशन सगळे संपून आता म्हटलं व्हिडिओ करून टाकू. आला मोठा शाना. तर ही आहे ती गणपतीची शाळा. ते गणपतीचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर साधारण किती फीटचा गणपती आहे हो? 4 फूट. Do you want to know what it is? तिकडे रंगायचं काम चालू आहे गणपतीचं. अच्छा, इकडे डिटेलिंग काम चालू आहे. ह्या गणपतीचं थोडं मुकुट रंगवायचं राहिलं आहे. हा याचं धोतर राहिलं आहे आणि याचे डिटेलिंग राहिलं आहे. म्हणजे तुम्ही एका स्टेजप्रमाणे आहेत का सगळे गणपती आहे? म्हणजे इकडे स्टार्टिंग, नंतर मग इथे थोडं डिटेलिंग, मग इथे थोडं मग इकडे डिटेलिंग फायनल असतं का? अच्छा अच्छा. इथे काका मुकुट लावत आहेत गणपतीला.
लाजू नका काका. ते असं मणी असतात, ते डेकोरेशन असतात, ते गणपतीला लावतो आपण. तरी अगं एक मुकुट तयार करू किती वेळ लागता? 3 तास. आणि एक अख्खो गणपती करू 4 तास लागतात. विथ पेंटिंग. कोणता वेळ जाता, बाकीला काही वेळ जायचं नाही. तुम्ही आता किती दिवस झाले सुरू केलं? त्या गणपतीच्या आधी किती दिवस सुरू करतास? तर 20 दिवस झाले. अच्छा अच्छा. तर आता आपण आतल्या बाजूला जाऊ. गणपतीचा डोळा रंगवत आहेत काका. कितवीत आहे दादा तू? कितवीत आहे? 12वी. 12वीत आहे का? म्हणजे पहिल्यापासून करतोय तू? लहानपणापासून करतोय? होय. लाकडाचा इफेक्ट येण्यासाठी आहे का ते? हां हां. काका साईड द्या. बघू म्हटलं काका. अरे भाई बघ ना भाई, बघून चला ना गाडी. तर आता आपण चाललोय देवगडला. बघून चालवत नाहीत कोण गाडी इथं. काकांना लवकर काढलं पाहिजे. ऍक्च्युली माझं देवगडला एक काम पण आहे. काम म्हणजे काय, दूध आणि दही घ्यायचं आहे म्हणून देवगडला चाललं. म्हटलं एक राऊंड पर मारून घेऊन येऊ, तुम्हाला दाखवू. आता इथे बघा कसं ऊन पडलंय. मगाशी तर तिकडे पाऊस होता, आता इकडे ऊन पडलंय. काका काका येस. आपण जाऊयात ह्या साईडला. इकडून एक मस्तपैकी राऊंड मारून येऊ. ॲक्च्युली मला होते गरम, कारण मी घातलंय रेनकोट आणि गेलाय पाऊस. या साईडला एसी स्टँड आहे. हा गेलाय रस्ता देवगड पवनचक्कीला. आणि हा आहे मेन बाजार, देवगड बाजार. बाजार म्हणजे इथे अशी दुकानं बसायची. थोडा रस्ता खराब आहे, सॉरी, स्टेबल नाही आहे. मेन सांगायचं राहूनच गेलं. 40% आउट ऑफ 100 40% लोकांनीच फक्त सबस्क्राईब केलं आहे. तर फक्त तुम्हाला ते लाल बटनच दाबायचं आहे. फक्त तुम्हाला मी एंटरटेन बरोबर करतो. हे बाजार, राशन भरले वाटतं. बरोबर प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग झाले. पावसाळ्यात सहसा कोण फिशिंगला जात नाही म्हणून त्यांच्या अशा त्या बोट्स आहेत त्या असे लावून, म्हणजे थोडक्यात पार्किंग केलेलं आहेत. काल इथं कुणीतरी
MS धोनीचं पोस्टर लावलेलं, म्हणजे MS धोनीने रिटायरमेंट घेतली त्याचं पोस्टर लावलेलं, थँक्यू MSD म्हणून. ते दाखवायचं होतं पण ते आता ते कुठे दिसत नाही आहे. मला वाटतं काढलं ते. T20मधली सर्वात धक्केदायक गोष्ट ती होती MS धोनीची रिटायरमेंट. अजून एक धक्कादायक गोष्ट ह्या वर्षी घडणार आहे, ती म्हणजे अण्णा नाईक रिटायरमेंट घेत आहेत. म्हणजे त्यांची सिरियल संपते 29 तारखेला. ते पण एक लेजंडच होते म्हणा. एखादी गोष्ट आवडली की अण्णा सोडत नाही. येस आला ये. तू का वाटच बघत होतास का माझी? सवाल मग चावी काढली. चल वरती जाऊ. ए बडक्यांना पळतायत बघा कसे. तर मंडळी घरी आलोय मी, पार्सल घेऊन येतो. चल वर चल. थांब आलो थांब. चल पटकन. तर आजचा व्हिडिओ मी काय म्हणतो, एंड करू का मी? नाही मीच करतो. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. गणपती आलाय, करा लवकर. चला बाय.